हरिओम. ह्या गुरुवारी म्हणजेच 28 मेला बापूंनी आपल्याला अनुभव संकीर्तनाचं महत्त्व सांगितलं आणि त्याचबरोबर इंग्लिश प्रवचनामध्ये मोहनची गोष्टही सांगितली. हे दोन्ही ऐकल्यावर ना मला माझा एक स्वतःचाच अनुभव आठवला आणि तो तुमच्याबरोबर शेअर करावासा वाटला. 2004 साली मला कंपनीच्या कामानिमित्त अमेरिकेला जायची संधी आली होती. पण ह्याआधी मी कधीच एकटीने प्रवास केलेला नव्हता. तो काळ असा होता की ना तेव्हा रील्स होते ना यूट्यूब व्हिडिओज. त्यामुळे तो देश कसा आहे, तिथे गेल्यावर नक्की काय करायचं हेही माहिती नव्हतं. माझं इंग्लिशही फ्लुएंट नव्हतं आणि एकही इंग्लिश सिरियलसुद्धा मी बघितलेली नव्हती. त्यामुळे आजकाल जसं आपल्याला वेब सिरीजेसमुळे खूप काय काय माहिती असतं ना, त्यातलं काहीच नव्हतं. मी जिथे जाणार होते ना तिथे एकही मराठी माणूस नव्हता आणि या सगळ्यामुळेच मी एवढ्या लांब एकटी कशी जाणार आणि एक वर्षभर कसं सर्व्हाइव्ह करणार हा मोठा प्रश्न होता. तेव्हा मी एवढी बापूभक्तही नव्हते. माझी बहीण सांगायची तेवढं फक्त मी करायचे. माझ्याबरोबर बापूंची एक उपासना पुस्तिका आणि नंदाई आणि बापूंचा एक छोटासा फोटो एवढंच होतं. पण पुण्याहून पूर्णपणे अमेरिकेला जाईपर्यंत माझा बापूंनी ओम मनसामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नमः असा जप कंटिन्युअसली करून घेतला. आणि करून घेतला एवढ्यासाठीच कारण मी तो काही जाणीवपूर्वक केला नाही, पण तो आपोआप घडत राहिला. आणि त्याचा परिणाम असा झाला की तिकडे गेल्यावर मला अतिशय सुंदर काम करता आलं. माझ्या कामाची कंपनीने प्रशंसा केली आणि त्याचबरोबर मला अतिशय चांगला ग्रुप मिळाला, चांगली माणसं भेटली आणि तिथला 1 वर्षाचा प्रवास हा अविस्मरणीय झाला. म्हणजे जो भीतीतनं आणि अनसर्टनिटीतनं सुरू झाला होता तो त्या मनसामर्थ्यदातांनी म्हणजेच माझ्या श्री अनिरुद्ध धैर्यधर जोशींनी, माझ्या अनिरुद्ध बापूंनी अतिशय सुंदर आणि अविस्मरणीय असा केला. परवा जसं बापू म्हणले ना तसं त्यांनी खूप वर्षाआधीच खरं केलं. यू आर प्रोटेक्टिंग अस, यू आर प्रोटेक्टिंग अस, यू आर प्रोटेक्टिंग अस. हरिओम. श्रीराम अंबज्ञ.